जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. पुन्हा एकदा मी लाईव्हवर येतोय. कारण की सकाळी ते प्रहरमध्ये उठल्यानंतर जे मुद्दे आठवतात, मेंदूमध्ये जे काही कॉम्प्युटराइज मेंदू आहे माझा, त्याच्यातून ज्या फाईल बाहेर पडतात त्या फाईल अत्यंत धुरंधर आहेत. आणि त्या फाईलविषयी विचार आपल्यासमोर मांडाय माझं कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील 13 कोटी जनता आहे आणि देशाची 150 कोटी जनता आहे. हा जो अंधकार माझ्यासारखा एखादा मांडेल तेव्हाच कुठे दुसरा तयार होईल, तेव्हाच कुठे तिसरा तयार होईल, तेव्हाच कुठे चौथा तयार होईल. अशा प्रकारे एक एक जण जमून मगच आंदोलन होतं. ज्या युगपुरुष महामानवाने केवळ पेन आणि कागदावरती देशाचं संविधान घडवलं, तर माझ्यासारखा माणूस शिकलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने माझ्यासारखा माणूस शिकलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने मी हे काम बाबासाहेब आंबेडकरांची तत्व, युगपुरुष महामानवाची तत्वे घेऊन चाललेलो आहे. त्यामुळे जे प्रश्न, जे मुद्दे माझ्या कॉम्प्युटर खोपडीमधून निघतात, मी तात्काळ तुमच्यासमोर व्यक्त होतो, जाहीर करतो. कारण मला ते पोटामध्ये ठेवता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या समोर आहेत, माझ्यासमोर पुस्तकारूपी आहेत. माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची, आणि हे गाईड आहे टेक्निकल तांत्रिक सल्लागाराचं. म्हणजे स्थापत्य अभियंता म्हणून जे काही डिझाईनचे काम आहे त्याच्यातून मी शिकतो. शिकणं हा काही गुन्हा नाही. शिकण्याने ज्ञान वाढतं. वाचणं हा गुन्हा नाही. वाचनाने ज्ञानात भर पडते. जो अभ्यास करतो तोच माणूस बोलू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आहेत, जो शिक्षणाचं कडू पितो तोच गुरगुरतो. लक्षात घ्या. जो शिक्षणाचं बाळ कडू पितो, जो शिक्षणाचं बाळ कडू पितो तोच गुरगुरतो आणि गुरगुरणार, आणि तोच या गोष्टीवर आवाज उठवणार. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्याच्याकडे चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडे चुकीच्या गोष्टीवरती आवाज उठवण्याची क्षमता आहे, तोच आपलं अस्तित्व घडू शकतो. त्याला एकाएकी किंवा एकटं पडण्याची भीती नाही. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विधान. आणि भविष्यात संविधान आणि घटना लोकशाही ज्यावेळेस मुठभर लोकांच्या, इंडस्ट्रियल लोकांच्या हाती जाईल, तेव्हा देश विकलेला असेल, लोकशाही संपलेली असेल आणि संविधानाचं मिटवण्याच्या मार्गावर असेल. हे आपल्या कालच्या नरेंद्र मोदींच्या विधानावरून दिसतं. हे झालं. मी प्रस्तावना केली तुमच्याकडे. आत्ता मला कालच एक महत्त्वाची खबर आली. ठाणे महानगरपालिकेतील एक सहाय्यक आयुक्त गुंड प्रवृत्तीचे महेश आयर यांनी कुठल्या तरी घोडबंदरमधील बाईला अशोक खरात नामक भोंदूबाबाकडे घेऊन गेली होती. तिच्यावरही बलात्कार झाला, लैंगिक अत्याचार झाला. त्या बाईने कापूरवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. पोलीस स्टेशनला, आयुक्तांकडे. त्या संदर्भात हा जो महेश आयर नावाचा व्यक्ती होता, ठाणे महानगरपालिकेत कारकून, अतिक्रमण विभाग, ठाण्यामध्ये कारकून अतिक्रमण विभाग जो माझ्या अधिपत्यात काम करता येतं. गडगंज माया जमवली. विविध प्रभागाचे चार्जेस वशिलाने पैसे चारून लोकांकडून मिळवले, अधिकाऱ्यांकडून. आणि सहाय्यक आयुक्त काय, उपआयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार पण सिंगल साहेबांनी दिला होता, मंत्री महोदयांच्या आशीर्वादाने. पण या रवींद्र शिंदेने काढायला लावला. एक व्हॉट्सअप आयुक्त सिंगलानं केला, एक व्हॉट्सअप मेसेज आयुक्तांना सिंगलानं केला, आणि आयुक्तांचा मला मिस कॉल आला. आणि तात्काळ दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी आदेश
रद्द केले महेश आयर यांचे. आणि हे केल्यानंतर ते पुन्हा उपखाते प्रमुख पदावर आला. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये जेव्हा आयुक्ताचा चार्ज दिला गेला, उपायुक्त पदाचा चार्ज दिला गेला, तेवढ्या दरम्यानच्या कालावधीमध्ये करोडो रुपये मुंब्र्यातून वसूल केले. हे ज्यावेळेस तत्काळ म्हणजे त्यावेळेस जेव्हा आमदारांना माहीत पडलं, मुंब्रा विधानसभा क्षेत्र आमदारांना माहीत पडलं, तेव्हा दोघांमध्ये जंगी सामना झाला. तो विधानसभेपर्यंत गेला. तो मुद्दा विधानसभेपर्यंत गेला जो डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी उचलला. आणि SIT लागली, SIT चौकशी लागली. मला वाटतं SIT चौकशीला पण पैसे चारले, SIT बंद झाली. आता बघा, सत्याचा वाली परमेश्वर, मी नेहमी म्हणतो सत्याचा वाली परमेश्वर हा आहेच. आणि जे काय मला बोलण्याचं सामर्थ्य दिले, हे सत्याच्या वालीचे परमेश्वर कोण? स्वामी समर्थांनी दिलं. हे बळ जे बोलण्याचं येते तुमच्यासमोर, कोणी का असे ना, त्याचं खोटं उघड करायचं बळ जे काही मला दिलं आहे ते स्वामी समर्थांनी दिले. आणि हे स्वामी समर्थ सतत सदैव माझ्या दर दिवशी पाठीशी असतं. मला साक्षात्कार दिला, घरी दर्शन दिलं, सातत्याने पाठीशी असतात. म्हणून मी बोलतोय. एक नाही, दोन नाही, तीनदा साक्षात्कार मला होतो स्वामी समर्थांचा. एक नाही, दोन नाही, तीनदा साक्षात्कार होतो. मी 5 फुटावरून खाली पडलो, मला समर्थांनी झेललं. मी 5 फुटावरून गावी खाली पडलो, मला समर्थांनी झेललं. तुम्हाला माहिती आहे, आजकाल माणूस ठेस लागून पडला तरी ढोपे तुटतात, हातपाय मुरगळतात, हाड मुरगळतं, परंतु माझं काहीच मुरगळलं नाही. मला स्वामी समर्थांनी झेललं, कारण मी खरं बोलतो, सत्य बोलतो आणि सत्य वागतो आणि सत्याच्या वाली परमेश्वर असतो, हे तुम्हाला सांगतोय. मी महेश आयरचं उदाहरण का दिलं? हा माणूस गुंड प्रवृत्तीने विविध TV मीडियावरती पैशाची बंडले, नोटा खात्यामध्ये विभागात काम करताना दाखवलं. स्थावर मालमत्तेमध्ये अनेक प्रॉपर्टीचा भ्रष्टाचार आहे. तो कुठल्याही आयुक्तांमध्ये हिंमत नव्हती त्याच्याबद्दल बोलण्याचे उघडपणे. सातत्याने हरकत घ्यायचो, अर्ज द्यायचो की तात्काळ त्याला पदान्वत करा, पदांवरून दूर करा. जर शासकीय सेवेमध्ये एक जर अधिकारी गुंडांशी संबंध असतील आणि कार्यालयात गुंड घेऊन येत असतील, सुरक्षेसाठी पोलीस असेल, तर ज्याचं गुंडांशी संबंध येतो सेवा अधिकाऱ्याचं, त्याला सेवेतून सेवा नियमानुसार बडतर्फ केलं जातं. मी सातत्याने बोलत होतो बडतर्फ करा, अर्ज देत होतो बडतर्फ करा, सातत्याने बोलायचो, अर्ज देत होतो बडतर्फ करा. पण कोणीही अधिकारी धजावत नसे. तो सेवानिवृत्ती म्हणून गुंड बिंदास फिरवायचा. कारण ह्याला लावले आयुक्तांनी बोस, जसवालांनी. आता झाला हा महेश आयरचा जो काही, आता त्याला सत्यातवाली परमेश्वर त्याला शेवटी पकडलं, परमेश्वराने पकडून दिलं. ॲटोमॅटिक कोल्हापूरमधून कुठल्या तरी खोपच्यामध्ये लपला होता. आता हा झाला अशोक खराताचा मुद्दा. आता महत्त्वाचा मुद्दा 2019-20 मध्ये म्हणजे 15-19-20 6 वर्ष आयुक्त जसवाल ठाणे महानगरपालिकेवर काम करताना दादागिरी करत होते, भ्रष्टाचार करत होते, हे सर्वश्रुत मला माहीत होतं. मी अनेक पत्र दिलेत आणि मी लोकायुक्तांवर उभं करण्याची धमकी दिली. तसं माझ्या पाया पडायला लागला जसवाल. जसं मी लोकायुक्तांकडे उभं करण्याची धमकी दिली आयुक्तांना, देखो जसवाल जी तुम आयुक्त हो तो आयुक्त के हिसाब से रहो, जनता के मांगी पूरी करो, कामे करो. रवींद्र शिंदे जो आवाज उठाता है वो सत्य के लिए उठाता है. हे बोल आहेत माझे जसवाल साहेबांसमोर आयुक्तांना, ज्यांनी मला महापालिका गेटवर थांबल्या माझ्यासाठी गाडी थांबवली. आयुक्तांचं मी गायचं, शिंदेजी हे काय को मेरी बदनामी करते हो? साहेब मी तुमची बदनामी का करू? तुम्ही आयुक्त आहात, तुम्ही न्याय आहात, नागरिकांचे देवता आहात. जर तुम्ही मला पदोन्नती देऊ शकत नाही तर मी बदनामी करणार ना. जर तुम्ही काही करू शकत नाही, प्रमोशन देऊ शकता, मी तुमचा भ्रष्टाचार उघड करणार ना. आज जसवाल साहेबांचा भ्रष्टाचार उघड करण्याची वेळ आली आहे. ज्याने आयुक्त बंगल्यामध्ये एक मुलीला, जी घरकाम करणारी मुलगी होती, तिच्याकडून रोज मसाज करून घ्यायचे, तिला पैसे द्यायचे. आणि प्रकरण जेव्हा उघडलं, एका पत्रकारांनी वर्तमानपत्रामध्ये आलं, तेव्हा परमवीर सिंग पोलीस आयुक्त
आणि जयस्वाल आयुक्त हे मित्र आणि देवेंद्र फडणवीस खास त्यांचे मित्र नागपूरपासूनचे, ह्यांनी संपूर्ण प्रकरण दाबलं आणि मुलीला इकडनं पळवून लावलं. त्यात मोठा सहभाग होता तो महेश आयरांचा होता. महेश आयरांनी गुंडांना करी दम देऊन त्या मुलीला पैसे देऊन ठाण्यातून पळवून लावलं घोडबंदरमधून. आता हे सत्य आहे, वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या आहेत, पाहिलं तर उघडा बिंदास, त्याच्या घटना उघडा, गुगलला विचारा घटना वर्तमानपत्रातल्या. तर आयुक्त जयस्वालांवर मला घसरवायचं आहे की गोरेगावमध्ये जो विसारे प्रकल्प होता, क्लस्टर प्रकल्प होता डेव्हलपमेंटच्या, ज्या नागरिकांच्या मिटिंग चालू होत्या उघड, त्या मिटिंगमध्ये आयुक्त जयस्वाल एका नागरिकाला धडधाकट दम देतात, तुला उचलून घेऊन जाईल. म्हणजे कोणाच्या जीवावर? महेश आयरच्या जीवावर का? कारण महेश आयरनं त्याला माडेमध्ये ठेवलं होतं गुंडा म्हणून. महेश आयर बॉडीगार्ड म्हणून जयस्वालांचा माडामध्ये गुंड म्हणून ठेवला होता. त्यामुळे या जयस्वालांची पोलिसांनी SITने चौकशी करावी, EDने चौकशी करावी की ठाणे महानगरपालिकेच्या 5-6 वर्षात रस्ता रुंदीकरणाच्या गाय देण्याच्या पुनर्वसनामध्ये किती पैसे खाल्ले, शहर विकास खात्यामध्ये FSI चोरी किती पैसे खाल्ले, करोडो रुपये निंबाळकर शहर नियोजन अधिकारी उपनगर अभियंता जो खोटं बिल करण्याच्या कामामध्ये सस्पेंड होता. निंबाळकर काम नव्हतं, त्याला काम दिलं गेलं, त्याला वरती नेलं जयस्वालांनी. शहर नियोजन अधिकारी नाही, उपनगर अभियंता शहर विकास बनवलं आणि 50-50 कोटी रुपये FSI अंतर्गत कमवले. आणि आयुक्त दर्जाचा IAS अधिकारी जर नागरिकांना दम देत असेल तर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे, नगरविकास खात्याने दखल घ्यायला पाहिजे. पण नगरविकास खाते आणि मुख्यमंत्री यांच्या गळ्यातला ताईत आहे जयस्वाल. त्यामुळे ते काही कारवाई करणार नसेल तर मी लोकायुक्तांकडे तक्रार करणार आणि मागचं संपूर्ण भांडा जयस्वाल साहेबांचा उकरून काढणार. कारण माझं पदोन्नती त्याने दिले नाही, आयोगाने आदेश येऊन 2015चे दाबले. त्यामुळे मी 3 प्रमोशनपासून वंचित राहिलो आणि कार्यकारी अभियंता जस्ट अधिकृत कार्यकारी अभियंता, मी तसंही कार्यकारी अभियंता मला चार्ज होता विविध प्रकल्पीय, परंतु 2019मध्ये मला अधिकृत कार्यकारी अभियंता बनवलं. म्हणजे 19 आणि आता 7 वर्षापूर्वी बनवलं. मला कार्यकाल कधी मिळाला? फक्त 4 वर्षाचा मिळाला. आणि बाकीचे अधिकारी नियमबाह्य चार्जेस पदाचा भुगतात, जो महेश आयर होता. अनेक अधिकारी होते, अर्जुन आयरे मोहिते सोन्याचे गोल्ड कॉईन दिले हो संदीप माळवीला. मोहितेने 1 करोड रुपये दिले संदीप माळवीला, जी 4 पदं मिळाली. अर्जुन आयरेला कार्यकारी अभियंता डायरेक्ट 2 वर्षामध्ये अतिरिक्त नगर अभियंतापर्यंत पोहोचला. थेट नगर अभियंता मुख्यमंत्री असताना कल्याण डोंबिवलीचा चार्ज दिला गेला. हे संपूर्ण भ्रष्टाचाराने होतोय. आणि माझ्यासारखा प्रामाणिक माणूस अधिकारी निलंबित होतो, काही नाही करता, काही नाही बोलता निलंबन. हा माझा रेकॉर्ड आहे, गिनीज बुक रेकॉर्ड. 3दा निलंबित होणारा अधिकारी, काही न करता 3दा निलंबित होणारा अधिकारी हा रविराज रवींद्र तांगो शिंदे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय हिंद भारत.